सावीला बाहेर पाठवण्याचा खूप प्रयत्न केला कारण मला काम करता यावं. इतकी हायपर ॲक्टिव्ह आहे ना की मी काहीही करायला घेतलं तरी तिला पुढे पुढे करायचं असतं, किचन ओट्यावरती चढायचं असतं. मी कांदा कट करत असेल, टोमॅटो कट करत असेल, सगळ्या गोष्टींसाठी. त्याच्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केला तिला बाहेर जाण्यासाठी घेऊन, पण ती काही तयार झालीच नाही. मग शेवटीला म्हटलं जाऊ देत, त्यांनाच जाऊ देत आणि मग चिकन बिर्याणी करायला घेते. आणि मी इथे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आहे. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. खूप सोपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते अशा पद्धतीने केल्यामुळे. पहिलं चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं. मी इथे मिरची पावडर, हळद, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, थोडंसं दही, टोमॅटो बारीक चिरलेला आणि फ्राय केलेला कांदा, हे सगळ्या गोष्टी आहेत ना आपण चिकनला लावून ठेवायच्या आणि थोडं मॅरिनेट करायला ठेवून त्यानंतर आहेत ना आपल्या घरी जे पण मसाले अवेलेबल आहेत ते सगळे थोडे थोडे तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आणि ते त्याच्यामध्ये टाकून मॅरिनेट करायला ठेवायचं. चिकन मॅरिनेट करून ठेवल्यामुळे आहेत ना चवीला पण खूप छान लागतं. त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवता येईल तितका वेळ ठेवून द्यायचं. ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं, आपला राईससुद्धा मोकळा होतो आणि बिर्याणीसुद्धा छान लागते. कारण जर राईस चिकट झाला ना तर बिर्याणी पण खूप बिघडून जाते. तोपर्यंत मी राईस शिजवून घेतला. 80% राईस शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आहेत ना गाळणीमध्ये ते पाणी सगळं गाळून घ्यायचं आणि अशा तर मी इथे दोन्ही प्रोसेस करून घेतल्या. चिकनसुद्धा शिजवून घेतलं होतं छान पाणी न टाकता आणि राईससुद्धा शिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी लेयर लावून घेतले. तर तयार झाली माझी चिकन बिर्याणी. तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.